प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेची आयुष्यमान भारत या ॲप्लिकेशनमधून ई-के-वाय-सी केल्या जाते. ई-के-वाय-सी करत असताना बऱ्याच वेळेला ॲज पर आवर रेकॉर्ड्स आधार नंबर इज ऑलरेडी यूज्ड टू जनरेट कार्ड. प्लीज सर्च युजिंग आधार नंबर टू ट्रॅक द स्टेटस अशा पद्धतीचा एरर येतो. आता यावर आपण काय केले पाहिजे, तर प्रथम याचा अर्थ असा होतो की सदरचे आधार कार्ड PMJAY करिता अगोदरच वापरल्या गेलेले आहेत. म्हणजे या लाभार्थ्याची सदरच्या आधार नंबरवरून अगोदरच के-वाय-सी करण्यात आलेली आहे किंवा नुकतेच आताच सदरचे लाभार्थ्यांची आधार वापरून के-वाय-सी करण्यात आलेली आहे. अशा वेळी आपण परत आधार नंबर टाकून सर्च केल्या पाहिजे. कदाचित तुम्ही आता नेमकीच त्याची के-वाय-सी केली असेल तर डू के-वाय-सीच्या खाली तुम्हाला पेंडिंग असं ऑप्शन दिसेल. दुसरं असं आहे की बऱ्याच वेळेसला लाभार्थी काय होतात की त्यांचं अगोदरचं नाव एका वेगळ्या रेशन कार्डमध्ये असते आणि त्यांनी नंतर वेगळे रेशन कार्ड केलेले असते. जर आपण अगोदरच्या रेशन कार्डवरून सदरच्या लाभार्थ्यांची के-वाय-सी केली असेल तर नवीन केलेल्या रेशन आयडीवर त्याचा ई-के-वाय-सी होणार नाही आणि स्टेटस देखील दिसणार नाही. म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं आहे की त्याचा आधार अगोदरच वापरलेला आहे. अशा वेळेस आपण लाभार्थ्याला विचारायचं, तुम्ही अगोदरचं तुमचं रेशन कार्ड वेगळं होतं का? जर असेल तर त्या रेशन कार्डवर सदरचा लाभार्थी तुम्हाला मिळेल आणि तिथे तुम्हाला के-वाय-सी देखील करता येईल. तर अशा पद्धतीचा एरर आला तर आपण त्याच्यावर अशा पद्धतीने प्रक्रिया करू शकतो.